आता विठ्ठल पाटीलजी, मी तुमच्याकडे वळतोय. विठ्ठलजी, आपण एका शेतकरी कुटुंबातून येऊन आज पश्चिम विदर्भ युवा सेनेचे सचिव म्हणून मोठी जबाबदारी सांभाळताय. शिवसेना आणि युवा सेनेनं दिलेल्या या संधीकडे आपण कसं पाहता आणि आज शेतकरी बांधवांच्या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर मी विदर्भाच्या खारपानपट्ट्यातील कोरडवाहू शेतकऱ्याचा मुलगा आहे. 2003ला भारतीय विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख आणि युवा सेनेच्या स्थापनेपासून युवा सेनेचा कार्यकर्ता ते युवा सेनेचा जिल्हा प्रमुख अशी माझी राजकीय कारकीर्द आहे. खरं तर आमच्याकडे विदर्भात फक्त ऊन आहे म्हणतात, पण उन्हाने जसे आम्ही गरम आहोत तसे संघटनेत काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. संघर्ष, परिश्रम आणि जमिनीशी नाळ जोडलेला मी एक कार्यकर्ता आहे आणि या कार्याच्या भरोशावर या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमचे पाठीराखे या युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक साहेब यांनी माझ्याकडे जी सचिवपदाची जबाबदारी दिली. खरं तर आमच्याकडे आमच्या नेत्यांमध्ये जो मोठेपणा आहे तसा आमच्या सगळ्याच माझ्या सहकाऱ्यांबद्दल बी मोठेपणा आहे. मी सांगू इच्छितो साहेब, ऋषीदादा जाधव असतील, दामिनीताई राठोड असतील, ह्या खरंच मोठ्या व्यक्तींनी पण माझं नाव सुचवलं. पूर्वेश सरनाईक साहेबांनी त्याला पाठिंबा दिला की नाही बाबा, खरोखर मी शेतकऱ्याच्या मुलाला न्याय दिला. आणि मी तमाम युवा सैनिकांना सांगू इच्छितो, हे फक्त आपल्याच शिवसैनिक घेऊ शकतं, आपल्याच युवा सैनिक घेऊ शकतं, कारण आपला नेता हा सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. म्हणूनच इथे आपल्याला संधी भेटू शकते. आणि तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना मी एक संदेश देऊ इच्छितो की आपण प्रचंड मेहनत करा, काम करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जिद्दी राहा. पद, पक्ष नेतृत्वाला खरंच माहिती असतं की आपण काय काम करतो आणि जे काम करतो त्याच्याच भरोशावर पक्ष आपल्याला कधी ना कधी संधी देते. आदरणीय डॉक्टर साहेब आणि उपस्थित असलेले सर्व मंत्रीगण, मी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कार्यकारी परिषदेचा सदस्य म्हणून काम करतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या धान्याला आणि शेतकऱ्यांच्या मुलाला उच्च शिक्षण मिळावं यासाठी मी काम करतो. आणि माझी तमाम इथल्या युवा सैनिकांना एकच विनंती आहे की हे युवा संघटनेचा जो आपला वटवृक्ष आहे याला सांभाळा. आपण प्रचंड मेहनत करू, संघर्ष करू आणि एक दिवस आपण या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी संघटना तर या युवकांची आपली आहेच, पण याच्यापेक्षाही मोठी संघटना आपल्याला अपेक्षित आहे. नामदार एकनाथराव शिंदेसाहेब यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार वारसा, धर्मवीरांचे विचार वारसा आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचे मार्गदर्शन आणि आपल्या सर्वांचे नेते, युवा सेनेचे सचिव म्हणून आपण सर्वजण माझ्या पाठीमागे उभे आहात. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेतच. मी सर्वांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील तमाम युवा सैनिकांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी आता